खेड दापोली मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांची आज जाहीर सभा आहे आणि सभेची जय्यत तयारी आहे ही तर कार्यकर्त्यांनी सुरू केली आपल्याला पाहायला मिळते। आपण या दृश्यांमधून पाहू शकताय की दापोलीमध्ये ही सभा आहे हे होणार आहे। या ठिकाणी प्रचार सभेसाठी आदित्य ठाकरे दाखल होणार आहेत आणि या ठिकाणी त्यांचं भाषण होणार आहे। आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे कोकणामधून विशेष लक्ष दिलं जात आहे, कारण खेड दापोली मतदारसंघातली लढत जी आहे ही रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे। आमदार योगेश कदम विरुद्ध आमदार संजय कदम यांच्यामधली ही लढत आहे। शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असल्यामुळे या लढतीकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। योगेश कदम हे रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत। रामदास कदम शिवसेनेचे नेते आहेत आणि यामुळे या विधानसभेच्या निवडणूक निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं जोरदार चढाई या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। प्रचारामध्ये दोन्ही पक्ष आघाडीवरती काम करताना दिसतात। यामुळे ही निवडणूक काटेकी टक्कर अशी समजली जात आहे आणि यामुळेच या निवडणुकीकडे विशेष लक्ष हे महाराष्ट्राचं लागून राहिलेलं आहे। सध्या या ठिकाणी आदित्य ठाकरे येणार आहेत आणि इथं असणारे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी भाषण देखील होणार आहेत। भास्करराव जाधव यांचं भाषण देखील होणार आहे। आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। शिवसेनेच्या फुटीनंतर योगेश कदम यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला होता आणि यामुळेच या ठिकाणी आज आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। निवडणूक दापोली मतदारसंघाची ही रस्सीखेच अशा स्वरूपाची आहे। वातावरण भगव्यमय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। सभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण निर्मिती केलेली पाहायला मिळते आहे। आदित्य ठाकरे या सभेमध्ये नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण मतदारसंघासह राज्याचं लक्ष लागून राहिलंय। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही 9 मराठी, दापोली, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।